नमो बुद्धाय. जय भीम. मी आहे रमेश रामटेके आणि आर आर मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, 2024ची विधानसभेची निवडणूक हे लवकरच येत आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा कधी पण जाहीर होऊ शकतात. आणि त्यात वंचित बहुजन आघाडीने एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमधील एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी घोषणा केली की 11 जणांची पहिली यादी जाहीर केली आणि त्या यादीमध्ये तृतीयपंथी उमेदवाराला पण प्राधान्य देण्यात आले. हा निर्णय अतिशय क्रांतिकारी आहे. ज्या पद्धतीने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये समतेचा जो देशात समता प्रस्थापित व्हायला पाहिजे त्या पद्धतीचा तोच उद्देश घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे एका तृतीयपंथी महिला उमेदवारांना उमेदवारी देऊन. कारण की आजपर्यंत आपण अनेक पक्ष बघितले, त्यामध्ये तृतीयपंथीला उमेदवारी मिळालेली नाही, परंतु 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी तृतीयपंथी यांना उमेदवारी देऊन प्रकाश आंबेडकरनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाचे जनतेमध्ये स्वागत होत आहे. आणि ती तृतीयपंथी महिला कोण? ती शबीमा पाटील रावेर विधानसभेसाठी नाव घोषित करण्यात आले आहे आणि हे नाव लोकशाहीतील ही एक क्रांतिकारी घटना आहे. मुंबई येथील पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले 11 नावाची यादी जाहीर केली. त्यामध्ये शबीमा पाटील तृतीयपंथी यांना रावेर विधानसभेमधून उमेदवारी मिळाली आहे. आणि त्या एक शबीमाताई पाटील हा कोण आहेत? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शबीमाताई पाटील ह्या एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्ते आहेत. तृतीयपंथी हक्क परिषद, हक्क अधिकार समितीचा राज्य समन्वयक संस्थापक त्या पण आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीच्या कार्यकारिणी सदस्य पण ते आहेत. 2008 पासून जळगावमधून सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. आदिवासींचे हक्क, आरोग्य असे अनेक संघर्ष त्यांनी आपल्या आंदोलनात्मक मध्ये त्यांनी मांडले आहेत आणि त्यांनी आंदोलने पण केली आहे. रेशन अधिकार कृती समिती, झोपडपट्टी पुनर्वसन, केडी कामगार संघटना, गायरान धारकांचे अधिकार, बेघर हक्क निवारा या संदर्भात त्यांनी अनेक आंदोलने केली. तृतीयपंथी हक्क व संरक्षण मंडळ येथे सह अध्यक्ष म्हणून जबाबदारी पण त्यांना मिळाली होती. गायरान प्रश्नाला व्यापक अर्थाने गेल्या 2 वर्षापासून ते वाचा फोडण्याचे काम केले. 2019 पासून वंचित बहुजन आघाडीसोबत ते सक्रिय काम करत आहेत आणि 2024 मध्ये त्यांना रावेर विधानसभामधून उमेदवारी मिळालेली आहे. हे अतिशय आनंदाची बाब आहे, कारण की तृतीयपंथी यांना उमेदवारी देऊन प्रकाश आंबेडकरांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे आणि जनतेमध्ये यांचं स्वागत होत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला
ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. जर तुम्हाला या चॅनलला आर्थिक मदत द्यायची असेल तर आम्ही एक बारकोड पाठवत आहे. तो स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. त्या बारकोडमध्ये तुम्ही ह्या चॅनलला आर्थिक मदत पण करू शकता. नमो बुद्धाय. जय भीम.